भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नका असं म्हणालेत मनोज जरांगे। 288 पैकी एकही सरकारचा उमेदवार हा निवडून येणार नाही। मराठ्यांनी नाव न घेता तुमची ही परिस्थिती आहे, तर मराठ्यांनी नाव घेतली तर तुमचा एकही उमेदवार येणार नाही असं जरांगे म्हणतात। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षण देण्यात आलं असंही जरांगेंचं म्हणणं आहे, तर मराठ्यांच्या नोंदी असून त्यांना आरक्षण देण्यात आलेलं नाही असंही जरांगेंनी म्हटलेलं आहे। या हिंगोली शहरातून मी सरकारला जाहीरपणाने सांगतोय, 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या। जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं, 13 तारखेच्या नंतर निर्णय झालेला तुम्हाला झेपायचा नाही। बहुतेक आपली बैठक मुंबईत होण्याची शक्यता आहे। मग जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या आरक्षणावरती अन्याय केला, आता जसं झालं तसं पुन्हा होईल। परत आपल्याला म्हणायचं नाही भाऊ काय झालं, परत माया मांडीला मांडी लावून चिपकून येऊन बसली। ते म्हणले तुम्ही पाडा मानले इकडं धसकून काळजात होते। आमचे का पाडानात म्हणी, पण पाडा म्हणू नका, दुसरं काहीतरी म्हणा। एका पाडा शब्दाने जर तुमची ही फजिती झाली आणि जर मराठ्याने नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपरवर मतदानच निघणार नाही। त्याला छगन भुजबळच लागत होई, कडाल घेऊन येईन म्हणा। त्याने केली टोळी तयार, सगळ्याला काम वाटून दिले त्यांनी। तू हे बोल, तू ते बोल, तू ते बोल, ते तू बोल आणि बाकीचं मी बोलतो। तो झाला मुकादम। तो तिथून इशाऱ्यावर काम फिरतो, पण त्याला माहितच नाही आणखी मराठे शांत आहेत तवर आहेत। आणि एकदा का बाबा त्यांचा संयम सुटला रे बाबा, मग आता नाही सांगत तुला विधानसभा येऊ दे, मग सांगतो कचका। राज्य सरकारला जाहीरपणानं सांगणार, एकट्या छगन भुजबळचं ऐकून तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर याद राखा, महाराष्ट्र किंवा आरक्षण छगन भुजबळची मक्तेदारी नाहीये। छगन भुजबळचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।